दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं थांबवा मित्रांनो. कारण तुम्ही तीच कथा जगत आहात जी फक्त तुमच्यासाठीच लिहिली गेली आहे. तुमची लढाई ही कोणाशी नाही, ती फक्त तुमच्या स्वप्नांशी आहे. म्हणूनच इतरांशी तुलना करणं आजपासून बंद करा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे धनु राशीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ धनु राशीसाठी आहे. वर्ष 2026 मध्ये घडणाऱ्या 6 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी विशेष गोष्टी घडवणार आहेत, त्या आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या घटना सकारात्मक आहेत की नकारात्मक याचे अचूक विश्लेषण आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण हवे असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता. त्याआधी सर्व धनु राशीच्या व्यक्तींना 2026च्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग जाणून घेऊया 2026 मध्ये शनी, राहू, केतू आणि बृहस्पती तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार आहेत. ग्रहस्थिती समजून घ्या. शनी तुमच्या 4थ्या भावात आहे, राहू 3ऱ्या भावात, बृहस्पती 7व्या भावात आणि केतू 9व्या भावात. पहिली महत्वाची घटना, 2 जून 2026 पूर्वी बृहस्पती 7व्या भावात असल्यामुळे नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. डिजिग्नेशन बदल तुम्हाला दिसतील, कामाची प्रोफाईल बदलेल किंवा मोठी जबाबदारी तुम्हाला मिळेल. यापैकी काहीतरी नक्की तुमच्या जीवनात घडणार आहे. तुमच्या आत एक नवीन परिपक्वता येईल आणि तुमची ओळख बदलणारी उपलब्धी तुम्हाला मिळू शकते. दुसरी महत्वाची मोठी घटना, शनी ढय्या 25 जुलैपासून वक्री होईल. कामानिमित्त दूरचा प्रवास, ट्रेनिंग, मीटिंग किंवा ट्रान्सफर, प्लेस बदल याचे योग दिसत आहेत. जर हे घडले नाही तर ऑनलाईन कामाची सुरुवात किंवा त्यात मोठी वाढ तुम्हाला नक्की दिसेल. तिसरी महत्वाची घटना, राहू 3ऱ्या भावात पूर्ण वर्षभर असणार आहे. 18 वर्षानंतर राहू 3ऱ्या भावात आला आहे. यामुळे तुमची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होईल, आत्मविश्वास वाढेल, नवीन लोकांशी संपर्क वाढेल. विशेषतः यूट्यूब, सोशल मीडिया, ऑनलाईन बिझनेस, मार्केटिंग, कन्सल्टिंग यामध्ये मोठी प्रगती तुम्हाला दिसेल. 2026 हे वर्ष तुमच्या भाग्याचे वर्ष असणार आहे. चौथी मोठी घटना, 2 जून ते नोव्हेंबर 2026 बृहस्पती उच्च अवस्थेत घर, गाडी, जमीन, जायदाद किंवा कुटुंबासाठी काही मोठे करण्याचे योग आहेत. जुनी प्रॉपर्टी, वारसा किंवा संतान प्राप्ती याचेही शुभ संकेत आहेत. पाचवी मोठी घटना, थोडा गोंधळ, निर्णय घेण्यात विलंब या गोष्टी जाणवतील. पण 14 एप्रिल ते 15 सप्टेंबर हा काळ सरकारी परीक्षा, ऍडमिशन, स्पर्धा परीक्षा यासाठी अत्यंत शुभ आहे. 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत मोठे निर्णय तुम्ही टाळावेत. सहावी अंतिम घटना, शनी ढय्या असल्यामुळे मेहनत, जबाबदारी, धावपळ यामध्ये वाढ होईल. जून पूर्वी थोडा ताण असेल, पण जून नंतर याचे फळ जबरदस्त मिळतील. करिअरमध्ये मोठा बदल, उंची आणि स्थैर्य हे निश्चित आहे. महादेवाच्या शिवलिंगचे अभिषेक, महादेवाचे दर्शन, हनुमान चालिसाचे पठण हे उपाय तुम्हाला लाभदायक आहे. ही माहिती धनु राशीसाठी होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.